नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. सकाळी सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. लांबपर्यंत ट्रेलमध्ये फिरून आले. आज आषाढ महिन्यातील अमावस्या. या दिवशी दीपपूजनाचं महत्त्व आहे. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. घरातले सगळे दिवे सकाळी स्वच्छ घासून पुसून ठेवले. आपल्या संस्कृतीत दिव्याला फार महत्त्व आहे. देवाची पूजा करताना सकाळी संध्याकाळी दररोज आपण दिवा लावतो. दिवा हे तेजाचं प्रतीक मानलं जातं. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य, सकारात्मकता घरात येते. पणती, निरांजन, समई या ज्योतिर्मय स्वरूप दिव्यांचे महत्त्व अजूनही अबाधित आहे. एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटवता येते. अंधार कितीही गडद असला तरी एक पणती अंधारात पुरेशी आहे. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचं लक्षण मानलं जातं. दिवा हा अप्रत्यक्षरित्या आश्वस्त करत असतो. आपल्यातील आशावाद कायम ठेवण्यास मदत करत असतो. त्यामुळे दीप प्रज्वलित करणे अत्यंत शुभ मानलं जातं. आईंनी गुळाच्या पाण्यात कणिक भिजवली, त्यामध्ये रवा आणि मोहन घातलं. त्यानंतर त्याचे दिवे तयार केले. इडली पात्रात ते वाफवून घेतले. मी सगळा छान स्वयंपाक केला. सगळ्या मांडलेल्या दिव्यांची पूजा केली. त्यांना लाह्या, फुटाणे, फुलं, हळदी-कुंकू वाहिलं. त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला आणि देवाला नैवेद्य दाखवला आईंनी. आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. मुलांना औक्षण केलं. घरातील इडापिडा टळून, अज्ञान, रोगराई दूर करून, ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून आजची पूजा आम्ही केली. आणि संध्याकाळी आई-भाऊंसोबत मिस्टर गेलेले होते. हिंदू सोसायटीच्या मंदिरात सगळेजण गेले होते. तिकडे भागवत सुरू आहे आणि हे भागवत ऐकण्यासाठी आई-भाऊ तिकडे गेलेले होते. हे भागवत 19 तारखेपासून सुरू आहे आणि उद्या या भागवताची समाप्ती आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे किती भरपूर सारी गर्दी इकडे होती भागवतासाठी. आणि या भागवतकार आहेत, म्हणजे जे भागवत सांगतात त्यांचं नाव श्री गौरव कृष्णा गोस्वामी जी आहेत. ते वृंदावनमधनं इथे अमेरिकेत आलेले आहे आणि ते खूप प्रसिद्ध आहेत भागवत सांगण्यासाठी. खूप छान ते भागवत सांगतात. अशा प्रकारे आई-भाऊसुद्धा इकडे भागवत ऐकण्यासाठी गेले होते आणि हे भागवत संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 9:30-10 वाजेपर्यंत चालतं आणि 10 नंतर सगळ्यांसाठी तिथे जेवणसुद्धा असतं. आई-भाऊ तिथे थांबून 11 वाजता सगळेजण 11-11:30 वाजता सगळेजण घरी आले. आणि तुम्हाला आता दिसत असेल की अमेरिकेतसुद्धा भागवताला एवढी गर्दी असते, प्रचंड गर्दी असते. धन्यवाद.